घट्ट नाती आणि कडक चहा दोन्ही बनवायला वेळ लागतो, मात्र त्यानंतरची चव अतुल्य असते. आणि तुम्ही बघू शकता आमचा वैभव भाऊ आता. पण आमचा वैभव भाऊ आला आणि सगळ्यांना शक घ्यायला लागला, माझा बूट कुठे आहे, माझा बूट कुठे आहे, म्हणून त्याला चहा एवढा पांचट लावून राहिलाय. मित्र असा असावा की पहिली गोष्ट म्हणजे नाती घट्ट नाही केली तू नाती घट्ट नाही केलीस. तू नाती घट्ट केली असती चहा गोड लागला असता तुला. मला बोलू द्या नाही 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 मंदिरापासून बुट्ट गायब झाले तर मान्य करतो, पण बुट्ट चोरणारे मित्रच असतील म्हणल्यावर काय म्हणणार. आम्ही याला चहा प्यायला बोलवलं, हा आमच्यावर आरोप लावतोय आम्ही याचं बूट चोरलं म्हणून. मी पोलीस स्टेशनला जाणार आहे, माझं बिस्किट चोरी गेले. हे रॉंग नंबर आहे. आमच्याकडे सबूत पण आहे, ती ताई उभी होती तिथं. मी आबरू नुकसानीचा दावा ठोकणार आहे त्याच्यावर. माझे बिस्किट सापडून द्या पहिले, एकच खाल्लं मी. अरे ते जाऊ द्या, माझं एक बूट चोरी गेलेलं आहे, त्याचं काहीतरी करा पाहिजे. एकच गेलं ना, दुसरा राहू दे मग. आणि मेन कॅन्डिडेट आहे चोरणारा, असं त्याला शक आहे अजून सापडलेलं नाही आम्हाला मित्रांनो. जोपर्यंत जर बूट सापडला तर आम्ही तुम्हाला कळवू, तसं व्हिडिओ येणार नाही पुढे. लवकरात लवकर शहानिशा झाली पाहिजे याची, आणि योग्य आरोपीला पकडून त्याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. हा, आणि त्याला एक गोष्ट, त्याला इथलचा चहा बिलकुल मिळणार नाही. हा, कोणी सांगा लवकर. आरोपी अभिषेक आहे आणि सुमित आणि अभिषेक हे दोन आरोपी भेटलेले आहे. आता यांना कठोर शिक्षा देण्यात यावी. आणि या केसची पुष्टी करणारे आमचे सीआयडी ऑफिसर अभिषेक वर्गडने सापडून दिलेला आहे. आणि अभिषेक शिंदेने बूट चोरलेला, लाज वाटली पाहिजे सर तुम्हाला याची कारवाई केली जाईल. बघा मित्रांनो, या सामान्य व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये बघू नका, परंतु असली तो राहत होता. आमच्या अभिषेकचा बूट प्रँक तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जय श्रीराम.